ताडोब्यातल्या वाघामुळे नेहमीच चर्चेत असलेला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा घडवणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। याच मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांची कामगिरी सध्या कशी आहे, त्यांना आताही मतदारांची तेवढीच पसंती मिळते का, याच संदर्भात पोल पंडितने केले आहे सर्वेक्षण। पोल पंडितने केलेल्या सर्वेक्षणानुसार 42% मतदारांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची कामगिरी चांगली असल्याचं म्हटलंय, तर 19% मतदारांनी त्यांची कामगिरी साधारण असल्याचं म्हणलंय। याशिवाय 39% मतदारांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचं म्हणलंय। कुणबी समाजाचा प्रभाव असलेला चंद्रपूर मतदारसंघ, याच मतदारसंघात 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2,60,000हून अधिक मतांनी पराभव केला होता। खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा मतदारसंघात असलेली सक्रियता, संसदेत विचारलेले प्रश्न, स्थानिक आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेली भूमिका, तसेच केंद्र सरकारवर करण्यात येणारी सातत्याने टीका आणि कुणबी समाजाचा असलेला पाठिंबा यामुळे प्रतिभा धानोरकर यांना पसंती मिळताना दिसून येते। तसेच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची सक्रियता मर्यादित झाल्याचे दिसून येते। तसेच राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगडे यांच्यासारखा कुणबी चेहरा भाजपकडे असला तरी त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क मर्यादित दिसून येतो। यामुळे भाजपकडे प्रभावी चेहरा नसणे हे देखील प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी जमेची बाजू ठरताना दिसून येत आहे। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले मुकेश जीवतोडे आणि अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा निवडणुकीतून डावलून प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघात त्यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे। तसेच वनी, आर्णी आणि राजुरा या विधानसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांचा जनसंपर्क मर्यादित असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे। चंद्रपूर लोकसभेतील विधानसभा निवडणुकीत भाजपने यश प्राप्त केले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। तसेच चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीमुळे भाजपकडे संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या साहाय्याने भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर बसवल्याचे आपल्याला दिसून आले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात असलेल्या अंतर्गत मतभेदामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गडबाजी असल्याचे सावट दिसून येते। चंद्रपूर लोकसभेतील राजकीय समीकरणांचा विचार केला तर पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार कुणबी समाजाचा असलेला प्रभाव, शेतकऱ्यांची सरकारविरुद्ध असलेली भावना, खासदार प्रतिभा धानोरकर यांची मतदारसंघात असलेली सक्रियता आणि भाजपकडे प्रभावी लोकसभा उमेदवाराचा असलेला अभाव यामुळे सदर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी अनुकूल दिसून येत आहे। नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा।